हॅलो गाईज, मी कल्याणी चौधरी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज तिचा पहिला ब्लॉग जीवनातला पहिल्या ट्रिपचा पहिला आणि पहिली ट्रिप आणि पहिला ब्लॉग आणि एकदम विशेष गोष्ट आहे आमच्या लोकांनी. तुम्ही हसं बेकार मरून नसं नसं सांग ना मग गोष्ट काय. सांग. हा माझा फ्रेंड आहे सुजित आणि आम्ही ओंकारेश्वरला चाललो आहे. आम्ही ओंकारेश्वरला चाललो आहे आणि आमची ट्रेन जी होती त्यात खूप गर्दी होती. आम्ही दोघं तर चढून गेलो, पण जे बाकीचे फ्रेंड्स होते ते चढलेच नाही. तर ते आता नेक्स्ट ट्रेनने येत आहेत आणि आम्ही भुसावळला उतरलो आणि त्यांना जॉईन केलं. सो स्टे भेटू मग ओंकारेश्वर नाही, खंडवा. भुसावळ ते खंडवा ह्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि खूप गर्दी होती. आम्हाला ती पळत पकडावी लागली, पण आम्ही आरामात बसलो वर. आणि आमचे बाकी जे फ्रेंड्स आहेत ते दुसऱ्या डब्यात बसले. आता भेटू खंडवा आलो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर आम्ही खंडवाला पोचलो आहे आता. आणि हे बघा, यांच्यामुळे लेट झालेला आहे खूप. तुमच्यामुळे लेट झालं माहिती का? तुमच्यामुळे आणि तो कुठे? हा चढाच नाही म्हणून उशीर झाला आहे. आता आम्ही बाहेर चाललो आहे. खंडवाला उतरलो आता. हो. खंडवावरनं ओंकारेश्वरला जाताना खंडवा टू ओंकारेश्वर बस पकडावी लागते आणि ती बस न्यू स्टेशनवरून भेटते आपल्याला. तर आम्ही तिकडे चाललो. बसा. शिकलो बेटा दाखव. असं कोणत्या प्रकारचं तिकीट आहे हे? बस मागा. ओय रवीन, काढ काढ काढ. आमच्या सारख्यांकडे दाखवायला काय म्हणून ते दाखवलं. त्याला ना एक चापट मार. कोणाला बघतोय स्वप्नात? कोणाची आठवण येते रवीन?
वेट एन्जॉय कंडक्टर की नौकरी मिली लड़की ढूंढने चल गया था कंडक्टर हो गए अरे मग म्हणा लवकर घेऊन जा ना काम झाले वय 3 वाजता निघायचं म्हणा तिथून बाबा 4ला गाडी आहे म्हणा बस ड्रायव्हर खूप स्लो बस चालताय म्हणून खूप लेट होते आम्हाला पुढे जायला. अजून ऑलरेडी 2-3 तास लागून गेले. फायनली बस आली आहे ओंकारेश्वरला. आता उतरू पुढं. आम्ही आता ओंकारेश्वरला उतरलोय. ब्लॉगिंग काय बोलू. आम्ही आता पोहोचलोय ओंकारेश्वर. बघू शकता तुम्ही हे चालले आमचे मित्रमंडळी. आम्ही आता पायी वरती जातोय मंदिरात. वरती गेल्यावर भेटू. घेणं महत्वाचं आहे. खूप उन्हात चाललोय आम्ही पायी. कुठले फायनली आम्ही पोहोचलोय इथं. आता तो वेळच बाकी आहे. अरे उतरता येते ना पाणी कमी होईल. हा नर्मदा नदीचा घाट आहे. आता नर्मदा नदीचे आपण दर्शन घेऊ आणि हातपाय धुऊ आणि मग पुढे निघू. किती दूर आहे ते. रवी कसं वाटतंय तुला ओंकारेश्वरला? एकदम छान, एकदम थंड हवा आहे. पाणी कमी आहे नदीत. आता तरी आम्ही आम्ही खूप आंघोळ मज्जा करणार. करू. खूप मजा करू आणि पाण्यामध्ये आंघोळ करू. बोटिंग पण आहे इथे. बोटिंग पण करणार आहे ना आपण. हो बोटिंग पण करणार आहे आपण. बोटिंग पण तुम्ही बघू शकता. हा. व्ह्यू तर खूप छान आहे पण खूप ऊन लागतंय वरती. मग तिथं ढगले घ्यायला तिकडे
आमचे काही फ्रेंड्स वेट अँड जॉयला गेले होते म्हणून रवींचं वेट अँड जॉय सुरू होतं केव्हाचं. आम्ही वर आलोय मंदिरात दर्शन घ्यायला. नदीच्या घाटात हातपाय धुतले. रवीन निघायचं नावच घेत नव्हता, कसं तरी त्याला बाहेर काढलंय नदीतून. इथे चप्पल बूट्स काढण्याचं स्टँड आहे. आता आम्ही रांगेत थांबलोय दर्शन घेण्यासाठी. किती सुंदर आहे मंदिर. भारी ना. हर हर महादेव, हर हर ये पूरा 5 तल का है. नीचे तल में ओंकारेश्वर भगवान जो शंभू है राजा मानदाता की तपस्या से प्रकट है. उसके ऊपर महाकालेश्वर, सिद्धेश्वर, फिर गुप्तेश्वर, फिर ध्वजाधारी जहाँ ध्वजा लगती है. ऐसे 5 मंजिल तक. अभी 2 मंजिल तक तो अपन दर्शन कर सकते हैं, 3 में ताला लगा हुआ. अब पता नहीं ट्रस्ट की व्यवस्था है क्या है. पहले हमारी ड्यूटी रहती थी, हम पूजा कराते थे वहाँ पर. पहले ठेका में लेते थे मंदिरों में. अच्छा. जब हमारे ठेका में रहता था हम उसको जाते थे. गुप्तेश्वर में इतना अंधेरा रहता है, अंदर ही अंदर रास्ता है, बिल्कुल कुछ भी नहीं दिखता, एकदम काला अंधेरा हो जाता है. लाइट लेके जाओ तो दिखता है. कोई मुद्दा उठाता नहीं, इनको हटाना नहीं था. तो अहिल्याबाई ने पधराए थे पर वो बैठाए थे, तो वो अहिल्याबाई के द्वारा स्थापित थे. वो आगे हैं मार्बल के बने. मार्बल का मंदिर कहाँ तक. हा नंदी अहिल्याबाईंनी ठेवलाय असं. अहिल्याबाईंनी ठेवलेलं मंदिर फोटो. हा नंदी अहिल्याबाईंनी ठेवला. अहिल्याबाईंनी ठेवलाय. नंदी भगवान की जय. ये रात्रि में भगवान की सेज लगती है, चौपड़ फांसे लगते हैं, उस समय बैठाते हैं उनको अंदर सैन के समय पे. सेन मतलब भगवान सोते हैं, पट मंगल होते हैं, उससे पहले तो रात्रिकालीन पूजा होती है ना. हाँ हाँ. अच्छा. उस समय पर ये अंदर चौपड़ फांसे लगते हैं, वहाँ पे बैठाया जाता है. एक मंदिर में खंडित कर दिया है सब. कुछ ना कुछ औरंगजेब के द्वारा औरंगजेब ने ही ज्यादा आतंक मचाया. सबसे ज्यादा और नहीं मंदिर तोड़ा. द्वार पे देखना बड़ी बड़ी सुंदर मूर्ति है, वो सब तोड़ रखी है. वैसे पूरे मंदिर में मूर्ति है, किसी पे 4 है, किसी पे 8 है, सब थोड़ा थोड़ा खंडित कर दिया. मैसेज लग दिया इसको व्यवस्थित कर लेते हैं. ब्लॉग बंद किया जाए. भाई चौपड़ फांसी हो सकता है. आम्ही आता महाकालेश्वरच्या मंदिरात आलो आणि
आम्ही दुसरीकडे चाललो कुठे महाबळेश्वरला. आणि यांनी काहीतरी घेतलंय फोटो. हां कारण की ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर मामलेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला महाकालेश्वर आपलं ओंकारेश्वरचं दर्शन हे पूर्णतः लाभ भेटेल, पुण्य भेटेल. आणि आपण कोणतं कोणतं दर्शन घेतलं वरती 3? आपण ओंकारेश्वर घेतलं, त्याच्यावरती महाकालेश्वर घेतलं, त्याच्यावरती सिद्धेश्वर घेतलं आणि वरती गुप्तेश्वर. गुप्तेश्वरचं दर्शन नाही भेटू शकलं आम्हाला कारण की मंदिर बंद असल्यामुळं आणि वरती जटाधारीचं पण बंद असल्यामुळं दर्शन नाही होऊ शकलं. आम्ही सिद्धेश्वरचं दर्शन केलं आणि महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर. आम्ही आता तिथं चाललोय तिकडं झुला पूलवर. आता आम्ही ममलेश्वर सेतूला चाललोय. वीडियो कर असता दोस्त ऐसे चाहिए म्हणजे इंस्टॉल टाकते त्या दोस्त ऐसे चाहिए जो घूमने के लिए मंदिर ले चले. ये जाने के बोलो दोस्त ऐसे चाहिए जो घूमने के लिए मंदिर ले चले. हर हर महादेव. भाई मजा आया. और आता आम्ही निघालेलो आहे प्रस्थानाकडे. आता आम्ही मंदिराचा छोटासा व्ह्यू बघू शकतो इथे. एकदम सुंदर असं मंदिर आहे. आता भारी आहे. आता मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पेट पूजा करूया आणि खाऊया. चला सोबत काहीतरी अननसाचा रस वगैरे पण चला चला. हर हर महादेव. हर हर महादेव. मी काय म्हणून राहिलो अरे चाला नाही. अरे तुम्ही दोघं हा कोण ओळख तुम्ही कोण पहिला तुम्ही कोण नमस्कार मी इकडे ते लॉक मध्ये अरे काय झालंय गाडी गर्दीमुळे आमची ट्रेन मिस झाली होती म्हणून आम्हाला उशीर झाला. सांग रे. आणि मग आम्ही गाडीत बसलो होती. गाडीवाला पण ढिला म्हणत होता. त्याला मी 12 वाजता सोडलं तिथे. आणि मग आमच्या आमच्या रविकुमारनं थोडी शाही स्नान केलं तिथं येताना अर्धा घंटा घातला. खूप आंघोळ केली मी खूप आंघोळ केली. लगता कुत्र्यासारखा लोळत होता. आणि त्याचा फोटो तुम्ही ब्लॉग वरती पाहू शकता की असा कुत्र्यासारखा पाणी फेकत होता. त्याचा फोटो आम्ही अपलोड करून देऊ. आमच्या पावभाजी खायला गेलो आम्ही तिथं पावभाजी खाल्ली. 2 पाव दोघांनी पण उलटे टाकले. कॅमेरा धरणार हे कॅमेरामॅनने पाव उलटे सोडलेले. त्यानंतर मग आम्ही आलो रेल्वे स्टेशन. पहिल्यांदा जिंदगीत मी जनरल डब्यामध्ये एकदम कमी गर्दी पाहिजे. हां एकदम स्लीपरमध्ये पण गर्दी असते तेव्हा गर्दी पण तुम्ही पाहू शकता. लोक झोपलेले होते अक्षरशः. गर्दी कमी आहे. पहिले आम्हाला खूप कमी गर्दी. आता आम्हाला भुसावळला उतरायचं आहे आणि 8 वाजले एका घंट्याला आम्हाला भुसावळला. कोणी या दोघांना 10 रुपये द्यावर रवीला जायला ते पाहिजे. 10 रुपये द्या रे दोघांनी. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही चाललोय भुसावळला. त्यानंतर आम्ही जळगावला जाणार आहे. आणि ट्रीप संपते. तो बाय. आमचा रवी तिथं कंडक्टरचा रोल करू लागला तेव्हा तिथे एका बाहेरच्या माणसानं त्याला डायलॉग मारला. तो म्हणला चला ओंकारेश्वर चला ओंकारेश्वर. तो बाहेरचा माणूस म्हणला निकल बडे. सगळं फोटो सांगतोय असं काही मला निकल बडे म्हणला. असं नव्हतं. असं तर आमच्या रवीला नव्हतीच.